जळगाव बाजार समितीच्या शिवसेना ठाकरे गटाचे सभापती आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे भाऊ श्यामकांत सोनवणे यांच्या विरुद्ध 13 संचालकांनी अविश्वासाचा ठराव आणला आहे। या प्रकरणी 13 संचालक सहलीवर रवाना झाल्याची माहिती समोर आली असून संचालक सहलीवर रवाना होतानाचा व्हिडिओ LS मराठीच्या हाती लागला आहे। संचालक सहलीला रवाना झाल्याची तसेच त्यांनी अविश्वास ठराव आणल्याबाबतची माहिती मिळाली असून हे राजकारण आहे, शेवटी आहे त्या परिस्थितीला सामोरं जाणार असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे सभापती श्यामकांत सोनवणे यांनी फोनवरून बोलताना सांगितले। मनसेचा पुणे महानगरपालिकेत राडा, पोलिसांनी घेतलं ताब्यात। पुणे महापालिकेत आयुक्त नवल किशोर राम यांच्या दालनाबाहेर मनसेने तीव्र आंदोलन छेडले। 20 लाखांच्या चोरी संदर्भात जाब विचारायला गेलेल्या कार्यकर्त्यांना गुंड म्हणाल्याचा आरोप करत त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। 1.5 तास सुरू असलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी सर्व मनसैनिकांना ताब्यात घेतले। आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलं की मी गोंधळ घातल्यामुळे त्यांना गुंड म्हटलं, हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे। मनसेचा भन्नाट अंदाज, मनपा अधिकाऱ्यांना कोंबड्यांची भेट। नागपुरात अवैध चिकन मटन मार्केटला मनपा अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप करत मनसेने अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला। मनसे नेत्यांनी मनपा अधिकाऱ्यांना थेट कोंबड्या भेट दिल्या आणि 1 आठवड्यात मार्केट बंद न केल्यास महापालिकेतच चिकन विक्री करू असा इशारा दिला। वारंवार निवेदन देऊनही दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या भावनांशी खेळ चालू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। मुंबईच्या वनिता सांगडेंचा धक्कादायक अनुभव। मुंबईच्या वनिता सांगडे यांना कबुतराच्या पिसामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांच्या फुफ्फुसात कबुतराचं पीस अडकल्याचं स्पष्ट झालं। गेल्या 10 वर्षांपासून त्या ऑक्सिजन मशीनवर जगत आहेत। लंग ट्रान्सप्लांटचा सल्ला देण्यात आला असला तरी खर्च परवडणारा नाही। वनिता यांचं कुटुंब कबूतरखाने बंद करण्याची मागणी करत असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। प्रो गोविंदा लीग सीझन 3 ला धमाकेदार सुरुवात। प्रो गोविंदा लीग सीझन 3 ला 7 ऑगस्ट पासून वरळी SVP स्टेडियम मध्ये धमाकेदार सुरुवात झाली। 16 संघातील 3200हून अधिक गोविंदांचा सहभाग असून 1.5 कोटींच्या बक्षिसांची लढत रंगणार आहे। उद्घाटन सोहळ्यात ब्रँड अँबॅसेडर क्रिस गेल उपस्थित होता। महाराष्ट्राच्या दहीहंडी उत्सवाला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याचा उद्देश या लीगचा असून स्पर्धा 9 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे। गौरी हत्तीनीवरून नवा वाद। कोल्हापूरमधील माधुरी हत्तीनंतर आता सांगलीच्या गौरी हत्तीनीवरून नवा वाद पेटला आहे। तासगाव येथील पंचायतन संस्थेच्या विश्वस्तांनी वंतारा संस्थेवर 2 ते 3 कोटींची ऑफर, अनफिटचे बनावट प्रमाणपत्र आणि हत्तीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे। विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी गौरीच्या रक्षणासाठी सह्यांची मोहीम राबवण्याची घोषणा केली। वंताराकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही। गणेशोत्सवासाठी रोरो सेवा सुरू, पण प्रवासी एकच। कोकण रेल्वेच्या गणेशोत्सवासाठी सुरू करण्यात आलेल्या रोरो कार सेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही। कोलाड ते वेर्णा मार्गावरच्या या प्रवासासाठी फक्त नवी मुंबईतील रोहन कंदर यांनी बुकिंग केलं आहे। त्यांनी ही सेवा त्यांच्या कुटुंबासह आरामशीर प्रवासासाठी निवडली आहे। मात्र कमी बुकिंगमुळे ही सेवा रद्द होण्याची शक्यता असून प्रवासाची अनिश्चितता कायम आहे। शिवसेना ठाकरे गट दिल्ली दौऱ्यावर। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। आज ते संसद भवनातील कार्यालयाला थेट भेट देणार असून रात्री गांधी परिवारासोबत स्नेह भोजनाची योजना आहे। त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील आहेत। त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत विविध विषयांवर चर्चा करण्याची योजना मांडली आहे। उत्तर काशी येथे जळगावचा जवान बेपत्ता। उत्तर काशीमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत जळगाव शहरातील पाचोरा येथील एक जवान बेपत्ता झाला आहे। या दुर्घटनेत 3 भाविक सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे। याशिवाय धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील 13 तरुणांचा देखील संपर्क तुटलेला आहे अशी माहिती मिळाली आहे। उत्तराखंडच्या ढगफुटीमुळे सोलापूरचे 4 भाविक अडकले। उत्तराखंडच्या उत्तर काशी जिल्ह्यातील धराली गावात झालेल्या ढगफुटीमुळे गावाचे प्रचंड नुकसान झाले। अनेक घरं, दुकाने, लॉज, बाजारपेठा आणि हॉटेल्स वाहून गेली। सोलापूरमधील 4 भाविक या दुर्घटनेत अडकले असून पुराच्या पाण्याने गावाला गिळंकृत केले। या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून भारतीय सैन्याचा कॅम्प देखील वाहून गेला आहे। पालकमंत्र्यांची अचानक झाडाझडती, प्रशासनावर टीका। अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहाता पंचायत समिती कार्यालयात अचानक झाडाझडती घेतली। जलजीवन योजनेचा आढावा बैठकीसाठी आलेले असताना त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता विविध विभागांच्या कार्यालयाची पाहणी केली। स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर चिंता व्यक्त केली।